लक्षात घेतलं पाहिजे, जो हिडमा जो आहे हा CPI माओइस्ट हे जे बँड संघटन आहे त्याचा सेंट्रल कमिटी सदस्य होता आणि हा बँड जो आहे तो UAPAच्या अंतर्गत 2009ला हे संघटन बॅन केलेलं आहे. त्यामुळे त्या संघटनेला, बँड संघटनेला डायरेक्ट प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणे हा UAPAच्या अंतर्गत गुन्हा आहे. त्यामुळे मला वाटतं की जे हे हिडमाच्या अनुषंगाने जे गाणं वाजवलं जातं वेगवेगळ्या ठिकाणी, मला वाटतं थोडं लोकांचं अपुरं ज्ञान हेही त्याला कारणीभूत आहे. पण हे गुन्हा दाखल झाल्यामुळे एक डिटरन्स तयार होईल. आपल्याला काय आपण प्रत्येक केसमध्ये पोलीस हे करू शकत नाहीत, पण या गुन्ह्याचा आपला उद्देश होता किंवा पुण्याच्या गुन्ह्याचा एक लोकांमध्ये एक डिटरन्स तयार झाला पाहिजे की बाबा हा हिडमा हा बँड संघटनेचा मोठा सेंट्रल कमिटी मेंबर होता आणि त्याला सपोर्ट करणारे किंवा त्याला ग्लोरिफाय करणारे गाणं लावणं हे चुकीचं. सोशल मीडियावरून, युट्यूबवरून आपण खूप चांगला मुद्दा रेज केलेला आहे की आमचा SID असेल, अँटी करप्शन सेल असेल, IB असेल, हे सर्व एजन्सीज असे जे काही ऑब्जेक्शनेबल कंटेंट आहेत हिडमाच्या अनुषंगाने ते रिमूव्ह करण्याचं प्रोसेस चालू आहे. आम्हीही हे कंटेंट फार मोठ्या प्रमाणात सायबर स्पेसमध्ये अवेलेबल आहे. मला आठवतं की आम्ही स्वतः ANOने 54 असे वेगळे व्हिडिओ डिलीट ह्याच्यावरून करण्यासाठी प्रोसिजर केलेलं आहे.